दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना 2 दिवसांचं वर्क फ्रॉम होम दिलंय. दिल्ली सरकार में 2 दिन हर हफ्ते वर्क फ्रॉम होम रहेगा। 2 दिन हर हफ्ते वर्क फ्रॉम होम रहेगा और इसी तरीके से प्राइवेट सेक्टर्स में भी हर एक कंपनी इंस्टीट्यूशन उनको कहा जाएगा कि वर्क फ्रॉम होम करें 2 दिन के लिए। ये एडवाइजरी होगी। ही बातमी येताच देशभर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की मोदींनी वर्क फ्रॉम होमचं आवाहन करून आता 1 आठवडा झाला तरीही सरकारी किंवा प्रायव्हेट कंपन्यांनी अजूनही वर्क फ्रॉम होमचं मनावर घेतलेलंच नाही. देशात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, क्रूड ऑइलचा कमी होत चाललेला साठा, ऊर्जा बचतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन आणि आता सुरू झालेली सर्वात मोठी चर्चा म्हणजे पुन्हा वर्क फ्रॉम होम करता येणार का? खरं तर मोदींच्या आवाहनानंतर नेत्यांचे ताफे कमी झालेत. मुख्यमंत्र्यांनी 2 व्हीलर वापरायला सुद्धा सुरुवात केली. म्हणजे निदान नेत्यांची PR टीम करत असलेल्या फोटो आणि व्हिडिओ पोस्टिंग वरून तरी असंच वाटतंय. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आणि आता थेट सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातले 2 दिवस वर्क फ्रॉम होमचे आदेश दिल्यानंतर प्रश्न अधिकच गंभीर झालाय. वर्क फ्रॉम होम हे फक्त आवाहन आहे की येणाऱ्या मोठ्या संकटाची तयारी? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. 10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ऊर्जा बचतीचं आवाहन केलं. परकीय चलन वाचवण्यासाठी सोनं खरेदी टाळण्याचं सुद्धा आवाहन केलं. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करा, असं मोदी म्हणालेत. पण या आवाहनानंतर फक्त चर्चा झाली नाही तर हालचालीही सुरू झाल्यात. काही नेत्यांनी आपले ताफे कमी केलेत. दिल्लीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातले 2 दिवस वर्क फ्रॉम होम देण्यात आलेला आहे. मंत्र्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्यात. तर सुप्रीम कोर्टानं सुद्धा काही सुनावण्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच परिस्थिती साधी नाही याचे संकेत आता दिले जात आहेत. यामागचं कारण आहे भारताचा कमी होत चाललेला क्रूड ऑइलचा साठा. सूत्रांच्या माहितीनुसार भारताकडे सध्या जवळपास 3 आठवडे पुरेल इतका साठा उरलेला आहे आणि त्यामुळेच पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर आता प्रश्न विचारला जातोय की कोविड काळासारखं पुन्हा वर्क फ्रॉम होम लागू होणार का? पण वास्तव काय आहे? तर मोदींनी आवाहन केलं म्हणून लगेच देशभर वर्क फ्रॉम होम लागू होणार नाही. कोविड काळातही असंच झालं होतं. सुरुवातीला अनेक IT कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला विरोध केला होता, कारण कंपन्यांना महत्वाचे कर्मचारी हे ऑफिसमध्येच हवे असतात. नंतर सरकारनं आदेश दिल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर वर्क फ्रॉम होम लागू झालं होतं आणि कोविड संपल्यानंतर पुन्हा कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम हे रद्द करून वर्क फ्रॉम ऑफिसवर भर द्यायला सुरुवात केली होती. इन्फोसिस, विप्रो, TCS, HCL टेक्नॉलॉजीज यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातले काही दिवस ऑफिसमध्ये येणं बंधनकारक केलं. म्हणजेच कंपन्यांना ऑफिसमधून काम करण्याची गरज अजूनही महत्वाची वाटतेय. म्हणूनच सध्या तरी देशामध्ये वर्क फ्रॉम होम बाबत कोणताही अधिकृत निर्णय हा झालेला नाही. पण दुसरीकडे वर्क फ्रॉम होम साठी हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत. IT कर्मचाऱ्यांची संघटना NITES ने सरकारला पत्र लिहिलं आणि मागणी केली आहे की IT आणि डिजिटल सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम बंधनकारक करावं. काही कंपन्यांनी स्वतःहून पावलं उचलायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. जसं की जोहो ही कंपनीचे CEO श्रीधर वेंबू यांनी असं म्हटलंय की मोदींच्या आवाहनानंतर ते पुन्हा वर्क फ्रॉम होम कडे वळू शकतात. विशेषतः मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या IT शहरांमध्ये दररोज लाखो कर्मचारी हे ऑफिसला जात आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. काही कंपन्यांनी कार पुलिंग करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला दिलाय. पण परिस्थिती आणखीन गंभीर झाली तर सर्वात आधी IT सेक्टरलाच वर्क फ्रॉम होमचे आदेश लागू शकतात. मग वर्क फ्रॉम होमचा निर्णय कधी होऊ शकतो? तर सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा याबाबत झालेली नाही. सध्या वर्क फ्रॉम होम हे फक्त आवाहन आहे. पेट्रोल डिझेलचा साठा आणखीन कमकुवत झाला आणि सध्याच्या वाढत्या महागाईत सरकारनं पेट्रोल डिझेलचे दर आणखीनच वाढवले तर वर्क फ्रॉम होम अपरिहार्यता ठरू शकते. या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं? ऊर्जा बचतीसाठी शक्य त्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं गेलं पाहिजे का?
सरकार पुढच्या काही दिवसात याबाबत मोठा निर्णय घेईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.